घरातला पसारा आता तुम्ही बघताय, बिलकुल सुद्धा पसारा नाही आहे. आता ह्या दोघींना फक्त येऊ दे. ह्या दोघीजणी एकदा आल्या की त्याच्यानंतर जो पसारा स्टार्ट होतो करायला की तो काही विचारण्यासारखा एकदम बाहेर असतो. तर आता ही दुपारी मी भांडी वगैरे घासून ठेवलेली. आता चहा पण होते माझ्यासाठी पटकन. बघा, खरं तर मी घेणार होती आता चहा, पण हा एक अर्धा ॲपल होता फ्रीजमध्ये, तर मी विचार केला चहा आता कमी घेतलेलीच बरी. म्हणजे माझ्याने जेवढी पॉसिबल होते अवॉइड करायला तेवढी मी करते. तर आता मी विचार केला होता आता थोडंसं थंड आहे, नॉर्मल झाल्यावरती मी मग ते खाणार आहे. तर त्याच्या आधी मग आपल्याकडे टाईमच आहे. रेसिपीचं मी प्रिपरेशन करून घेते, जो मी तुम्हाला बोललेली जी रेसिपी बनवणार आहे ती. तर हे बघा, आता इथे मी हे ओलं खोबरं आहे ते स्लाइस करून भाजून घेतलं आहे. आणि आता एका साईडला खोबरं भाजल्यानंतर कांदा, लसूण, मिरची हे भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी, जिरं आणि 2-3 हे इलायची आणि थोडीशी असं मसाला मी प्रिपेअर करून घेतलेला आहे. तर आता हा थंड झाल्यावरती मी तो वाटून घेणार आहे. मसाला थंड होतं तोपर्यंत मग मी पीठ मळून घेते चपात्यांसाठी आणि एका साईडला भात पण लावून घेणार आहे. स्कूलला आणि एवढे दिवस सुट्टी केली ती आणि सांग पुढे आणि सांग काय झालं. काय बोलते. हां, मग एवढे दिवस सुट्टी दिली तर स्कूलला जायला नको. हा, पण एकदा पाऊस भरपूर पडलेला, त्याच्यानंतर गणपती वेकेशन. मग आता एक्झाम आहे 29 पासून. थंबनेलवरून तुम्हाला कळेलच की रेसिपी कोणती आहे आणि कोणत्या रेसिपीबद्दल मी तुमच्याशी सिक्रेट ठेवली आहे ती तुम्हाला थंबनेलवरून कळेलच. बिकॉज ही खूप म्हणजे एकदम आवडीने खाल्ली जाणारी रेसिपी आहे, स्पेशली तरी आमच्या घरातसुद्धा. तर कशाची मी गोष्ट करते तुम्हाला समजलंच असेल. खेकडे ॲक्च्युली हे आम्हाला गावावरून एकाने पाठवले होते. एक मुलगा आहे यांच्या ऑफिसमध्ये, तो गावी गेलेला, तर त्याने आम्हाला हे खेकडे पाठवले होते गावावरून. तर आज त्याचीच मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. बट त्याआधी तुम्ही माझं सगळं रुटीन बघितलं आहे. आफ्टरनून हे ॲक्च्युली म्हणजे इव्हिनिंग रुटीन आहे माझं हे. तर थोडंसं क्विक असं तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे की संध्याकाळी 5च्या नंतरची घरातले दिवाबत्ती किंवा जेवण वगैरे कशा प्रकारचं वगैरे माझं असतं ते तुम्हाला मी थोडंसं शेअर केलेलं आहे. आणि ह्या दोघीजणी आल्यात स्कूलमधून, तर ह्यांचंच गप्पा टप्पा चालू आहे स्कूलमध्ये, काय झालं काय नाही. आणि तेच ती मला सांगत होते की आज काय केलं वगैरे आणि काय नाही ते. बघा, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आहे ना, माझ्या मते तरी आपण मुलांशी कम्युनिकेशन साधलं पाहिजे. बिकॉज मग त्या कम्युनिकेशनमध्ये आपण म्हणजे ती लोक आपल्या मनातलंही शेअर करतात मोस्ट ऑफ द टाईम्स. असं नाही की आज काय केलं, आज काय शिकवलं किंवा आज काय झालं स्कूलमध्ये, असं नाही. आपण वेगळ्या वेनेसुद्धा त्यांना त्यांच्या वेनेसुद्धा मजा मस्तीनेसुद्धा आपण त्यांच्या मनातली गोष्ट वगैरे जाणून घेऊ शकतो. आणि हे माझ्या दोन्ही मुलींसोबत मी करत असते. म्हणजे बत्ती वगैरे लावून झालेली आहे. देवार आमचा ॲक्च्युली वरती आहे असा. बत्ती लावली आहे. हा, वरती काय आलं. आणि स्वामींचा जो फोटो आहे ना तो खालती आहे समोरच.
टुमॉरो नो छुट्टी, छुट्टी नाही छुट्टी. मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं वाटण, ते झालंय रेडी वाटण. आता पीठ पण मळून ठेवलंय आणि इथे भातही लावून झालाय. तर सिक्रेट रेसिपीला आपण स्टार्ट करणार आहोत चपात्या बनवल्यानंतर. ओके, मी आधी चपात्या वगैरे बनवून घेते. तर आता इथे मी माझ्या चपात्या आहेत त्या स्टार्ट केलेल्या आहेत, कारण ह्यांना यायला उशीर होता. तर त्याच्या आधी मग मी बाकीचं चपाती भात वगैरे बनवून घ्यायचं ठरवलं. तर चपात्यांमध्ये बघा, मी चपात्या म्हणजे तर घडीच्या चपात्या असतात त्या टाईपच्या पण करते, कधी अशा पण करते. तर इथे बघा मी फास्ट ह्याच्यावरती टाकल्या, त्याच्यामुळे फटाफट एवढं तुम्हाला दिसत असेल. आणि चपात्या मोस्टली आम्हाला तर अशाच आवडतात, विदाऊट घडीच्या ज्या असतात त्या तशाच आम्हाला चपात्या आवडतात. तर बघायला गेलं तर बघा, संध्याकाळचं जे रुटीन असतं, संध्याकाळचं सगळ्या जणींचं सेमच असतं की संध्याकाळ झाले की दिवाबत्ती लावणे, त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागणे, मुलांचा जे काही अभ्यास असतो तो घेणे. माझंही तसंच आहे. बट मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आपण बोलतो ना की जर समजा कोणी करताना बघत असं, म्हणजे आपण जर बघू कोणाला करताना, तर आपल्यामध्ये पण ती एनर्जी येते आणि आपणही त्या स्फूर्तीने करायला लागतं. असं माझं तरी होतंच. तर बघा, आता इथे खेकडे जे आहेत ते त्यांचे पाय वगैरे तोडणं चालू आहे. आणि स्पेशली हे तर मला खूपच एकदम, मी तर कधी करतच नाही आहे, कारण मला ते कधीच असं वाटतं मला हे जमणार नाही. त्यामुळे मग माझे मिस्टर आले कामावरून, फ्रेश वगैरे झाले आणि इकडे हे ते त्यांचं काम करायला बसले आहेत. तर त्याच्यामध्ये एकदम म्हणजे एकदम एवढी धावपळ दोघींची पण त्याच्यामध्ये, की मला बघायचं आहे त्याच्यामध्ये एक खेकडा पळाला आणि तो त्या टेबलच्या खालती जाऊन लपला. नशीब त्याचे ते मोठे आहेत ते तोडले होते, काय बोलतात त्याला, पाय वगैरे, नाहीतर एकदम दंगा झालेला आमचा पूर्ण. आम्ही हसून एकदम वेड्या झालो तिघी जणी पण. आणि तिच्या पप्पांना पण थोडंसं हे व्हायला झालं की काय यांचं चालू आहे ते. तर शेवटी बघा, आता हा एकदम मोठा खेकडा होता. तो काय म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये राहायलाच तयार नव्हता. मग त्याला शेवटी यांनी बाहेर घेतलं व्यवस्थित आणि मग अशा प्रकारे त्याचे पाय वगैरे मोडले. आणि हा बघा, आता तुम्ही तो खालती गेलाय तो खेकडा, तो काढायच्या मागे आम्ही होतो, तुम्हाला मी बोललेली, एक खेकडा खालती पळाला डायरेक्ट बाहेर उडी मारून ताटातून. तर तोच त्यांनी आता काढला व्यवस्थित. खालती सगळं घाण वगैरे झालेलं एकदम. मी विचार करत होती वाजलेत किती आणि आता हे कधी होणार, काय होणार. पण नशीब फटाफट मला मिस्टरांनी पण हेल्प केली. तर बघा, आता तुम्ही बघू शकता, मी ना हे सगळं क्लीन करते, कारण मला नाही आवडत. काय व्हिडिओमध्ये मी बघितलेलं, हे जे पिवळाचा भाग आहे तो ठेवतात, बट मी तो क्लीन वगैरे व्यवस्थित साफ वगैरे करून घेतलेला होता. तुम्हाला आता हे खोललेले मी दाखवलेत. त्याच्यानंतर बघा, आता सिंपल आहे. फोडणीसाठी ना आपल्याला तेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कांदा परतवायचा आहे आणि त्या कांद्यामध्ये आपल्याला मालवणी मसाला जो आहे तो टाकायचा आहे आणि हळद टाकायची, बस. बाकी काहीच नाही टाकायचं आहे तेलामध्येच. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली आपल्याला हे जे खेकडे आहेत ते ॲड करायचे आहेत. तर तुम्ही आता बघू शकता की मस्तपैकी मी स्वच्छ क्लीन वगैरे केलेले आहेत. ते तुम्हाला दाखवले नाही त्याच्या आधी मी, पण आता तुम्ही बघू शकता क्लीन आहेत पूर्ण. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे कांद्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग ते खेकडे टाकल्यानंतर, त्याचा मधला भाग टाकल्यानंतर, हे आपल्याला त्याचे जे मोठे पाय होते, पुढच्या साईडचे जे मोठे पाय असतात आणि वरची जी कपची, ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये पण काही नसतं कपचीमध्ये खाण्यासारखं, बट एक टेस्ट येते. त्या टाकून देण्यापेक्षा आपण ती ॲड करू शकतो आपल्या ह्याच्यामध्ये, कारण त्याने एक वेगळीच टेस्ट येते. टाकून देण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याचा. तर आता हे सगळं मी जे टाकलेलं आहे, फक्त कांदा,
तेलामध्ये कांदा, हळद आणि मालवणी मसाला, फक्त याच्यामध्ये आपल्याला हे हाय फ्लेमवरती व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की वाटण कधी ॲड करायचं। तर बघा आता इथे मी खेकड्यांचे जे छोटे छोटे पाय असतात ना, तर ते मी सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते मी इथे मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत। आणि आता ते आपल्याला चांगले पाणी ॲड करून गाळून आपल्याला एक स्टॉक रेडी करायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या खेकड्याच्या रेसिपीमध्ये टाकायचा आहे। तर त्याने एक असा छान असा फ्लेवर येतो आणि ते पाय कसे जास्त खाल्ले जात नाहीत, मग त्याचं असं आपण म्हणजे एक पद्धत आहे ही अशी करण्याची। तर तसंच मी सेम केलेलं आहे आणि आता मी हे माझ्या रेसिपीमध्ये मी आता ॲड करणार आहे। तर बघा आता हे आता तुम्ही बघितलं असेल ते मी स्टॉक रेडी केलेलं होतं, खेकड्यांचे पाय वाटून घेतलेले ते मी मस्तपैकी आता हे खेकड्याच्या कालवणामध्ये मी हे टाकून दिलेलं आहे। आणि आता आपल्याला उकळी आणायची आहे, छान अशी खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला वाटप टाकायचं आहे। बिकॉज आधीच आपण तेवढं टाकणार वाटप तर ते म्हणजे असं टेस्ट येणार नाही त्याची। तर हे आता आपण पाणी आणि तो जो स्टॉक होता तो ॲड केल्यानंतर एक छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला वाटण टाकायचं आहे। आणि वाटण तर तुम्ही मगाशी बघितलंच असेल, मी कांदा, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं आणि थोडेसे गरम मसाले जे मी तुम्हाला दाखवले होते ते अख्खे गरम मसाले, तर ते मी एकत्र तसं वाटण तयार केलेलं होतं। तर ते मला आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान अशी खळखळून ह्याला उकळी आलेली आहे आणि तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती म्हणजे थिक पाहिजे आहे किंवा पातळ पाहिजे आहे त्या हिशोबाने तुम्ही हे वाटण ॲड करू शकता। तर काही लोक खेकडा मसाला म्हणजे एकदम सुक्कं असतं, ते सुक्कं चिकन वगैरे बनवतो ना त्या टाईपचा खेकडा मसाला असतो। आणि खेकड्याचं कालवण असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पाणी आपल्या हिशोबाने त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे। तर इथे मी मीडियम बनवत होती, ना पातळ ना घट्ट, असं मी मीडियम असं बनवत होती, कारण हे माझ्या मिस्टरांची एकदम फेवरेट डिश आहे। त्यांना तुम्ही बसवलंत ना खायला तर आरामशीर मस्तपैकी 4 ते 5 खेकडे आरामशीर खाऊ शकतात। तर हे आमच्या घरातून म्हणजे महिन्यातून नाही म्हणता येणार, 2 महिन्यातून एकदा वा दोनदा असं असतं। तर ही अशी मी तुम्हाला तर रेसिपी दाखवलेली आहे। आता इथे ह्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि ही उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस असतो तो स्लो करून ठेवायचा असतो आणि त्याच्यानंतर हे पूर्ण शिजायला पाहिजे। ते आतमधले खेकड्याचे पाय वगैरे असतात, मोठे मोठे पाय, ते पूर्णपणे चांगले शिजले गेले पाहिजे, मगच ते त्याच्यामध्ये पूर्ण त्याचा अर्क उतरतो। तर चला आता रेडी आहे आपली ही खेकड्याची सुंदर अशी टेस्टी रेसिपी। तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।